तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती नाही असं गुलाबराव करंजुले यांनी सांगितलंय। भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी TV9 मराठीला दिलेली ही प्रतिक्रिया। अजित पवारांसोबत युती होती, काँग्रेसनं प्रवेश केला। अंबरनाथच्या विकास आघाडीत काँग्रेसनं प्रवेश केला असल्याचं करंजुले म्हणाले। याला युती म्हणता येणार नाही। मुख्यमंत्र्यांचे आदेश आमच्यासाठी सर्वस्वी आहेत असं देखील करंजुले म्हणाले। चे प्रदेश सचिव आहेत सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजगी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटलं आहे की कारवाई केली जाणार आहे, कारण की आपण काँग्रेसला बाजूला सावर करणार होता आणि काँग्रेस सोबतच ही युती झाली। काँग्रेस बरोबर आम्ही युती केलेली नाही, आजही सांगतो। अजित पवार गट आणि आमचा गट आणि काँग्रेसने आमच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। ओके, आम्ही युती केलेली नाही काँग्रेस बरोबर। हा अंबरनाथ विकास आघाडी जी आहे त्याच्यामध्ये काँग्रेसने प्रवेश केलेला आहे। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजगी व्यक्त केली आणि कारवाई करणार आहे असं म्हटलं आहे। आता मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय हे तर काय मी अजून ऐकलेलं नाही, आणि सर्वस्वी आम्हाला त्यांचा आदेश हा आम्हाला सर्वस्वी आहे। ते जर म्हटले की हे बरोबर नाही किंवा काय आहे तर त्याचा सुद्धा आम्ही आदर करूया। मयूर जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ।